अर्चनाचं नवीन आकाश. सकाळची वेळ होती. पुण्याच्या एका शांत कॉलनीत सूर्याची कोवळी किरण घराच्या खिडकीमधून आत येत होती. रस्त्यावर अजून फारशी गर्दी नव्हती. पक्ष्यांचा हलका आवाज आणि दूरवरून येणारा चहाच्या टपरीचा वास. सगळं वातावरण शांत होतं. त्या कॉलनीत एका छोट्या घरात अर्चना राहत होती. अर्चना साधी, शांत स्वभावाची मुलगी होती. अर्चना दिसायला खूप सुंदर होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती खूप संवेदनशील आणि मनाने खूप चांगली होती. ती घरी बसून छोटंसं काम करायची. कधी कपड्याचं शिवणकाम, कधी ऑनलाईन छोट्या कामामधून पैसे कमवायची. तिची मोठी स्वप्न होती, पण परिस्थिती नेहमी तिच्या वाटेत उभी राहायची. तिच्या आयुष्यात खरे सोबती होते तिचे लाडके प्राणी मित्र. अर्चनाकडे 5 शेळ्या आणि 2 कुत्रे होते. ती त्यांना आपल्या मुलांसारखं प्रेम करायची. सकाळी उठल्यावर तिचं पहिलं काम म्हणजे त्यांना खायला देणं, त्यांच्यासोबत बोलणं, त्यांना कुरवाडणं. हेच तिच्या आयुष्याचं खरं सुख होतं. कधी कधी ती त्यांच्याशी बोलायची. तुम्हीच माझं कुटुंब आहात. जणू ते तिचे सगळं दुःख समजून घ्यायचे. अर्चनाचं आयुष्य बाहेरून शांत दिसत होतं, पण आतून ती खूप एकटी होती. तिच्या आयुष्यात कुणी खास मित्र नव्हता. अनेक वेळा लोकांनी तिचा गैरफायदा घेतला होता. त्यामुळे आता ती लोकांवर सहज विश्वास ठेवत नसे. संध्याकाळी ती घराच्या गच्चीवर बसून आकाशाकडे पाहायची. तिला वाटायचं, कधी माझ्या आयुष्यात काही चांगलं होईल का? कधी कधी तिच्या डोळ्यात अश्रू यायचे. पण तिचे प्राणी मित्र तिच्या जवळ यायचे. ती त्यांना मिठी मारायची आणि मग जीवनात असलेला त्रास विसरून जायची. एक दिवस अर्चनाने ठरवलं, आता ती आपलं आयुष्य बदलवणार. तिला चित्रकला आणि कथा सांगायला खूप आवडत होतं. ती म्हणाली, का नाही मी यूट्यूब चॅनल सुरू करावं. सुरुवातीला तिला खूप भीती वाटली. लोक हसतील का? पण मग तिने स्वतःलाच सांगितलं, जर प्रयत्नच केला नाही तर कसं करणार. तिने मोबाईल घेऊन पहिला व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्या व्हिडिओमध्ये ती आपल्या शेळ्या आणि कुत्र्यांबद्दल बोलत होती. ती म्हणाली, हे माझे कुटुंब आहेत. पहिल्या काही दिवसात फारसे व्ह्यूज आले नाहीत. कधी फक्त 10, कधी 20. पण अर्चनाने हार मानली नाही. ती रोज व्हिडिओ बनवायची. कधी आपल्या प्राण्यांसोबत खेळताना, कधी आपल्या आयुष्याबद्दल बोलताना, कधी छोट्या कथा सांगताना. हळूहळू लोकांना तिची व्हिडिओ आवडायला लागले. लोक कमेंटमध्ये लिहायचे, तुम्ही खूप चांगलं बोलता. तुमचं मन खूप स्वच्छ आहे. अर्चनाला विश्वास बसत नव्हता. एक दिवस तिच्या व्हिडिओवर एक कमेंट आली, तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप प्रेरणा मिळते. तो कमेंट करणारा होता आर्यन. आर्यन उंच, सावळा आणि खूप देखणा तरुण होता. पण त्याहून जास्त तो समजूतदार होता. त्याला अर्चनाचं साधेपण खूप आवडलं. तो तिचे सगळे व्हिडिओ पाहायचा. एक दिवस त्याने अर्चनाला मेसेज केला, तुमचे व्हिडिओ खूप खरे वाटतात. अर्चना थोडी घाबरली. तिला लोकांवर लगेच विश्वास ठेवायची सवय नव्हती. पण आर्यनचा बोलण्याचा अंदाज खूप आदराने भरलेला होता. हळूहळू दोघांची मैत्री झाली. आर्यन कधी कधी अर्चनाला सांगायचा, तू खूप मजबूत आहेस. अर्चना हसायची. मला वाटतं मी खूप कमजोर आहे. आर्यन म्हणायचा, नाही, जो माणूस एकटेपण सहन करूनही हसतो तोच खरा मजबूत असतो. त्या शब्दांनी अर्चनाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण केली. पहिल्यांदाच कुणीतरी तिचं मन समजून घेत होतं. काळ पुढे सरकत गेला. अर्चनाचं यूट्यूब चॅनल हळूहळू वाढायला लागलं. लोकांना तिच्या कथा आणि तिचं साधं आयुष्य खूप आवडायला लागलं. एक दिवस तिचा एक व्हिडिओ अचानक व्हायरल झाला. हजारो लोकांनी तो पाहिला. अर्चनाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, हे सगळं खरंच आहे का? काही महिन्यांनी आर्यन पुण्यात आला. तो अर्चनाला भेटायला आला. अर्चना थोडी घाबरली होती. पण जेव्हा तिने आर्यनला पाहिलं, तो खरोखरच उंच, सावळा आणि देखणा होता. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता. आर्यन हसून म्हणाला, शेवटी आपण भेटलो. अर्चना हसली. त्या दिवशी ते दोघं खूप वेळ बोलत राहिले. आर्यनने तिच्या प्राण्यांसोबतही खेळलं. सगळे त्याच्या भोवती फिरत होते. अर्चना हसत म्हणाली, ते तुला स्वीकारत आहेत. आर्यन म्हणाला, कारण ते ओळखतात की मी तुला दुखवणार नाही. काही दिवसांनी आर्यनने अर्चनाला सांगितलं,
अर्चना, तू माझ्या आयुष्यात खूप खास आहेस. अर्चनाचं हृदय जोरात धडधडायला लागलं. आर्यन म्हणाला, तुझ्या साधेपणावर, तुझ्या धैर्यावर मी प्रेम करायला लागलो आहे. अर्चनाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मला वाटत नव्हतं की कुणी मला असं स्वीकारेल. आर्यनने तिचा हात धरला. मी तुला तुझ्यासारखाच स्वीकारतो. काही वर्षांनी अर्चनाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तिचं यूट्यूब चॅनल खूप मोठं झालं. लोकांना तिच्या कथा ऐकायला आवडायचे. पण तिच्यासाठी सगळ्यात मोठं सुख काय होतं? तिचं छोटंसं घर, तिचे प्राणी मित्र आणि तिच्यासोबत उभा असलेला आर्यन. एक संध्याकाळी अर्चना गच्चीवर उभी होती. आकाशात असंख्य तारे चमकत होते. ती हसली. आयुष्य नेहमी कठीण राहत नाही. जर माणसाने स्वतःवर विश्वास ठेवला, तर एक दिवस त्याला त्याचं स्वतःचं आकाश नक्की मिळतं. आणि अर्चनाला तिचं आकाश मिळालं होतं. तिच्या प्राणांच्या प्रेमात, तिच्या स्वप्नांमध्ये आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसात.